अजब रमा राघवची जोडी। ठीक आहे, मला माहितीये तू ठीक नाहीयेस। ती रमा कधी कोणाला ठीक राहूच देणार नव्हती। शेवटी मला जे वाटत होतं तेच खरं ठरलं। आत्या आणि आजी खूप भोळ्या आहेत ग। स्वार्थासाठी लोक काय काय करतात याचा अंदाजच नाहीये त्यांना। पण रमा तिच्या आईला सामील झाली, हे किती भयंकर आहे ग। मला तुझं दुःख कळतंय श्रुती। ती रमा आणि तिची आई खूपच खालच्या थराला उतरल्या। दोघी जर सामील झाल्या नसत्या या सगळ्यात तर मला माझं प्रेम मिळालं असतं का ग? रोहितने असं सगळं केलंच नसतं ना? अर्थातच केलं नसतं। तो तुझ्यावर मनापासून प्रेम करत राहिला असता आणि तुला तुझं प्रेम मिळालं असतं। पण रमा आणि तिच्या आईने आपल्या दोघींच्याही मनावर घाव घातले। त्याची शिक्षा त्यांना मिळणारच, पण आता आपल्याला सावध राहायला हवं। श्रुती, डोळे पुसू नकोस। तुला जे काही रडायचंय ना ते आज आणि आत्ताच रडून घे, पण हे मात्र शेवटचं। कारण इथून पुढे आपण रडायचं नाही, त्यांना रडवायचं। त्यासाठी आता आपल्याला खंबीर होणं खूप महत्वाचं आहे। तू आज जे रडलीस ते शेवटचं, ते स्वतःच्या मनाला बजाव। आणि आता डोळे पुस। आत्ता फक्त त्यांना रडवायचं। Yeah, welcome. See? Yeah, for you. या जावई बापू या. किती वाट बघायला होता. Darling, I'm so happy. या ना, या. अरे, असे इथेच का उभे आहात? या ना, आतमध्ये या ना. ए राघव पुरोहित, काय? ठेव. आराग तुझ्याकडेच ठेव. माझ्या मुलीला मी तुझ्या तावडीतून सोडवते. सो आता मला तुझ्याशी आणि तुझ्या त्या डाऊन मार्केट फॅमिलीशी काहीच देणं घेणं नाही. लावण्याताईंनी आम्हाला
तुमच्या गुड न्यूज बद्दल सांगितलंय बरं का सगळ्यांना. या या हात या. ये ना रमा, ये ना, ये. वेलकम. हे बघ तुझ्यासाठी गेलंय डेकोरेशन. ही डिझाईन आहे ना पवित्राची आयडिया आहे. तुझ्यासाठी ना तुझं आवडीचं फेवरेट फूड किचन मध्ये तयार आहे. जावई बापू तुमच्या आवडीचं सुद्धा. आणि हे बघ तुझा फेवरेट फूड. रमाताई कशी आहेस तू? अगं गणपतीत गेलीस ती डिरेक्टली आज आलीस. सो हॅपी टू सी यू. जिची आई ही अशी असेल तिची मुलगी कशी असणार आहे? रमा खूप चिडलेली दिसते. काहीतरी नक्कीच झालंय. रमा तू असं का बोलतेस? हे बघ मला तू नेहमी हॅपीच असायला हवीस आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. तुला हा अंकल गुरुजींनी कशी आमच्या लग्नाला परमिशन दिली नंतर ती नाकारली हे काय ना तुला? वेट अ मिनिट, हे तर तुला आधीच माहित असेल. हे जाणून घ्यायची काय गरज आहे? काय सांगतेस तू? कधी झालं हे? वाद झाली तुझी नाटकं. आता ते ऍप इन्स्टॉल केलं होतं ना तू अश्विनीच्या फोन मध्ये. ते मला कळल्यानंतर तू आणखीन जास्त चिडली. तिथल्या बातम्या काढून घ्यायच्या होत्या ना तुला. पण त्याने नाही झालं तुझं काम. म्हणून ज्या लोकांची तू हेल्प घेतली त्या लोकांना पुराईत घरात पाठवलं तू. वाव वाव सिरियसली वाव. तुझं जे डोकं आहे ना हे ब्रेन म्युझियम मध्ये सेफली ठेवायला पाहिजे. अगं इतक्या घड्याळ्या नवीन आयडिया येतात तरी कुठून का तुझ्या डोक्यात? लावण्यातही हे सगळं खरंय का? रमा त्या मिडल क्लास घरात तुझं कसं होईल त्याची काळजी वाटत होती म्हणून मी ते ऍप वगैरे प्लीज फॉरगेट दॅट. बघ तुमचं दोघांचं एकमेकांशी परफेक्ट जमतंय हे ज्या दिवशी समजलं पटलं मी आले ना त्या घरात आणि तुमच्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली ना मी. ही सगळी नाटकं आहेत का तुझी? पास करा तुझी नाटकं. तू कशी आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला. सो एनफ. रमा का स्वतःला त्रास करून घेतेस? शांत हो प्लीज. बरं ठीक आहे. आता राघव म्हणतोय म्हणून शांतपणे शेवटचं सांगते मी तुला. मी लग्न करणार तर राघवशीच करणार आणि माझं लग्न राघवच्या फॅमिलीच्या परमिशनने आणि त्यांच्या आशीर्वादानेच होणार. तू काय विचार करते? तुला काय वाटतं? ह्याने मला काहीही फरक पडत नाही. गेट दॅट क्लिअर, ओके?